हर्षवर्धन पाटील उद्या तुतारी हाती घेणार। त्याआधीच हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पक्षाच्या कामात सक्रिय। आदिवासी नृत्यावर अजित पवारांनी धरला ठेका। अकोल्यात आदिवासी बांधवांनी केलं अजितदादांचं स्वागत। दहा ऑक्टोबरला राजकुमार पटेलांचा शिंदे गटात प्रवेश। बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंकडून मोठा धक्का। कुणाच्या जाण्यानं पक्षाला संघटनेला काही भगदाड पडत नाही। दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांचा ठराव। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर। मनसेच्या पश्चिम विभागाची उद्या बैठक। नेते पदाधिकारी राहणार उपस्थित। प्रशासनावर माझी पकड असून अधिकारी माझं ऐकतात। माझं काम करून घेण्याची ताकद लागते। अजित पवारांचं वक्तव्य। दसरा मेळाव्याला जरांगेंची हेलिकॉप्टरमधून होणार एंट्री। मराठा बांधवांच्या आग्रहाखातर मागणी मान्य। मालाड उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून आमदार असलम शेख आक्रमक। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड आणि लाठीचार्ज। जनतेनं ठरवलं की थापेबाजी बंद व्हावी। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून खासदार संजय राऊतांची खोचक टीका। एकदा समोर या, तंगड्या तोडून हातात देईन। आमदार नितेश राणे यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। सलील देशमुख विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। विदर्भातून कुठल्याही मतदारसंघातून लढण्यास तयार। देशमुखांचं वक्तव्य। शरद पवारांच्या पक्षात मेगा भरती। तुतारीवर लढण्यासाठी 1600 इच्छुकांचे अर्ज। एकट्या नाशकातून 68 अर्ज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार। गृहमंत्री अमित शहांनी बोलावली महत्त्वाची बैठक।